हाय फ्रेंड्स, कशा आहात? माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मोत्याची डिझाईन भाग 1मध्ये मी मोत्याची फुलं कशी बनवायची हे तुम्हाला दाखवले. आता भाग 2मध्ये ह्या मोत्याच्या लाईन ज्या आहेत पांढऱ्या मोत्याच्या त्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे. ही मोत्याची फुले आणि ह्या पांढऱ्या मोत्याच्या ज्या लाईन आहेत हे तुम्ही जर बनवून ठेवल्या तर मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये पण तेच सांगितले आहे. अगदी श्रावण ते दिवाळीपर्यंत प्रत्येक सणाला तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. त्याचप्रमाणे ताटाचं माहिरप करण्यासाठी, समईचं माहिरप करण्यासाठी, तुमचं बर्थडे डेकोरेशन असेल त्यासाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी ही फुले आणि ही मोत्याची डिझाईन ही तुम्हाला अतिशय उपयोगी आहे. तर आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लगेच माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे. आणि ह्या लाईन बनवण्यासाठी आपण ही 8 नंबरची पांढरे मोती घेतले आहेत आणि हा पतंगाचा दोरा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ही सुई घेतली आहे. यात मी हा धागा ओवून घेतलेला आहे. हे मोती पांढरे मोती 8 नंबरचे आहेत. तर आपण आधी 4 मोती ओवून घेऊन याला अशा 2-3 गाठी देऊन घ्यायच्या आहेत. अगदी फिट्ट अशा ह्या गाठी द्यायच्या आहेत. त्यानंतर दुसरं चौकोन बनवण्यासाठी 3 मोती टाकून आपण दुसरं चौकोन बनवणार आहोत. आता आपले 2 चौकोन जे आहेत ते बनवून झाले आहेत. तर या ठिकाणी आता आपल्याला तिसरं चौकोन बनवायचं आहे. त्यासाठी मी सुई मोत्यातून पुढे काढून घेते. आणि हा धागा आपण कट करून घेऊ. आता तिसरं जे चौकोन बनवायचं आहे हे 2 चौकोनाला मिळून तिसरं चौकोन आपण बनवणार. अशा प्रकारे 2 चौकोन आधी एकत्र करून घ्यायचे. इथं खाली एक आणि वरती एक 2 मोती इथं आपल्याला टाकायचे आहेत. तर एक मोती मी ओवून घेतला आहे आणि बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता इथं आपल्याला दुसरा मोती टाकायचा आहे. इथे मी सुई काढून घेते. या पद्धतीने आपले तिन्ही पण चौकोन कंप्लीट झालेत. आणि आता वरच्या दिशेने सुई काढायची आपल्याला. वरच्या दिशेने हे आपल्याला 3 जे मोती मिळाले आहेत यावर आता आपल्याला परत 3 चौकोन बनवायचे आहेत. यासाठी 3 मोती मी ओवून घेते आणि वरच्या लाईनमधलं हे पहिलं चौकोन कंप्लीट करते. दुसरं चौकोन बनवण्यासाठी सुई मोत्यातून काढून घेते. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती टाकायचे आहेत, कारण 2 हे आहेत आपले आधीच. 2 मोती टाकून दुसरं चौकोन आपण कंप्लीट करायचे. सुई मोत्यातून फिरवून घ्यायची आणि तिसऱ्या चौकोनासाठी 3 मोती आपल्याला आधीच मिळतात. फक्त 1 मोती आता आपल्याला टाकायचा आहे. तर 1 मोती इथे मी टाकते. आणि सुई जी आहे या सर्व मोत्यातून फिरवून घ्यायची आहे. तर दोरा यासाठी वापरायचा आहे की दोऱ्यामुळं हे आपण जे लाईन केल्या ना तर आपल्याला हवा तसा आकाराचा वळवता येतो. एक मी वायरच्या मदतीने करून पाहिली, पण त्याला खूप टाईटपणा आला. ते म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं आकाराचं वळत नव्हतं. त्यामुळं मग मी दोऱ्यात वापरल्यामुळं आपल्याला डिझाईन बनवताना हवं तशा ह्या लाईन वापरता येतात. या पद्धतीने आपलं दुसरं पण
ही चौकोनाची लाईन कंप्लीट झाली. आता परत आपल्याला वर 3 मोती मिळाले. तर आधी जे आपण बनवलं त्याच पद्धतीने आता आणखीन एकदा मी तुम्हाला इथं करून दाखवते. तर पहिल्यांदा 3 मोती टाकायचे. 3 मोती टाकून पहिलं चौकोन बनवायचं. दुसऱ्या वेळेस 2 मोती टाकून दुसरं चौकोन बनवायचं. सुई मोत्यातून काढून घेते आणि तिसरं चौकोन बनवताना फक्त 1 मोती आपल्याला वापरायचा असतो, कारण 3 मोती आपल्याला आधीच मिळतात. फक्त 1 मोती टाकून तिसरं चौकोन बनवायचं आहे. तर याच पद्धतीने आपण हे चौकोन बनवून जाणार आहोत. इथं 1 मोती टाकून तिसरं चौकोन आपण कंप्लीट करायचं आहे. सुई मी वरच्या दिशेने काढून घेते आणि याच पद्धतीने चौकोन बनवताना पहिल्यांदा 3 मोती, दुसऱ्यांदा 2 मोती आणि तिसऱ्यांदा 1 मोती टाकत आपल्याला हे चौकोन बनवत जायचे. तीन मोत्यावर 3 चौकोन आपल्याला करायचे. अशा प्रकारे ही लाईन आपण कंप्लीट करायची आहे. इथं आपण तीन वेळेस चौकोन बनवले आहे. तर इथं हे 15 चौकोन बनवून ही लाईन कंप्लीट केलेली आहे. याच पद्धतीने तुम्हाला हवे तेवढ्या लाईन तुम्ही बनवून घेऊ शकता आणि हवी तशी डिझाईन याची बनवू शकता. इथं मी एक डिझाईन आणखीन एकदा दाखवते. अशा प्रकारे फुले आणि लाईन बनवून तुम्ही डिझाईन बनवू शकता. आणि मी ही फुले आणि ह्या लाईन वापरून असा खूप मोठा हार बनवलेला आहे. आमच्या येथील मंदिरातील गणपतीसाठी मी हार बनवलेला आहे. याचा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल. तर असे नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.